श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. रत्नागिरी जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. रत्नदुर्ग किल्ल्यावरची वैशिष्ट्यपूर्ण शिवसृष्टी पर्यटकांसाठी खुली. देशातल्या पहिल्या 3D मॅपिंग मल्टीमीडिया शोचं थिबा राजवाड्यावर लोकार्पण. जिल्ह्यातली 1303 गावं कीटकजन्य आजार मुक्त म्हणून घोषित. आणि महिला दिनानिमित्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे विविध क्षेत्रातल्या 28 महिलांचा सत्कार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीने जयंतीचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरच्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे आता ही वैशिष्ट्यपूर्ण शिवसृष्टी पर्यटकांसाठी पूर्णपणे खुली झाली आहे. शिवसृष्टीत छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आधीच उभारण्यात आला होता. आता सरखेल कान्होजी आंग्रे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचेही पुतळे उभारण्यात आले असून शिवकालीन गाव, गलबत, शिवरायांचे विविध किल्ले आदींच्या प्रतिकृतीही तिथे उभारण्यात आल्या आहेत. त्यांचं लोकार्पण पवार यांच्या हस्ते झालं. ही शिवसृष्टी पाहून भारावून गेल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर मधल्या स्मारकासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही असंही ते म्हणाले. रत्नागिरीतल्या ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात देशातल्या पहिल्या 3D मॅपिंग मल्टीमीडिया शोचं लोकार्पणही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झालं. यात थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या भारतरत्नांची आणि अन्य नररत्नांची माहिती अत्याधुनिक प्रोजेक्टरद्वारे दर्शवली जाणार आहे. यामुळे देशभरातले पर्यटक इथे आकर्षित होतील असं पवार म्हणाले. हे दोन्ही प्रकल्प उत्तमरित्या साकारल्याबद्दल पवार यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं कौतुकही केलं. जिल्ह्यातल्या 1303 गावांमध्ये गेल्या सलग 3 वर्षांमध्ये हिवताप अर्थात मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही कीटकजन्य आजारमुक्त गावं म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांच्यासह जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सर्वेक्षण, उपाययोजना आणि आरोग्य शिक्षण या माध्यमातून जिल्ह्यातले सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी करत असलेल्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश साध्य झालं आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून IAS अधिकारी वैदेही मनोज रानडे यांनी पदभार स्वीकारला. आधीचे अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांची धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर रानडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेने महिला दिनाचं औचित्य साधून वुमन्स फेस्टचं आयोजन केलं होतं. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या संस्थेचं शिरगाव मधून रत्नागिरी शहरात स्थलांतर झालं असून त्या नव्या वास्तूचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींचा फॅशन शो ही यावेळी झाला. समाजात स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने यायला हवी असेल तर केवळ प्रतिकात्मकता नको, महिलांना विचारांचं आणि निर्णयाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा सुरेश प्रभू यांनी या कार्यक्रमात केलं. प्रसिद्ध अभिनेत्री आणि कृषी उद्योजिका संपदा जोगळेकर कुलकर्णी याही यावेळी उपस्थित होत्या. शिमगोत्सव दरवर्षीप्रमाणेच जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाने आणि प्रथा परंपरांनुसार साजरा झाला. ग्रामदैवतांच्या पालख्या घरोघरी भेट देत असून लोककलांचं सादरीकरण, पालखी नृत्य यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. काही गावांमध्ये मानापमानावरून असलेले वाद सामोपचाराने सोडवण्यात पोलिसांना यश आलं. मात्र 2 गावांमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक गायनाचार्य राजारामबुवा पराडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या औचित्याने रत्नागिरीत स्वरवंदना मैफल रंगली. लांजा तालुक्यातलं वेरळ हे पराडकर यांचं मूळ गाव. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही मैफल आयोजित केली होती. मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नौका जप्त करण्यात येत आहेत. मराठी भाषा गौरव दिन तसंच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्ह्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सायकल फेरीसह अनेक उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांना आत्मार्पण दिनी आदरांजली वाहण्यात आली. जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून रत्नागिरीत स्वखर्चाने पतित पावन मंदिर उभारणारे दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहभोजन आणि सहभजनाच्या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. महाशिवरात्रीचा सणही जिल्ह्यात उत्साहाने साजरा झाला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.